नाही काष्टाचा गुमान गोवी ब्रह्मरस सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी यावर करे संतांची या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज त्यांना उपस्थित माझे आई वडील अंकल ताई मृदुंगाचार्य गायनाचार्य आजी दोन्ही आजी असतील तसेच माझे नातेवाईक चुलता चुलती आजी आजोबा या सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात विठाला माइक सिस्टम खूप छान आहे जरा टाळ्या वाजवा आनंद कंद सच्चिदानंद घन परात परपूर्ण परब्रह्म प्रकाशक भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्मेच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे मनांतर पांडुरंगरायाचे कनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची पायी वारी करणारे महान वारकरी संत कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे एकमेव संत की ज्याच्या अभंगाच्या वया इंद्रायणीच्या डोहात दगडात सहित तरल्या असे असणारे संत विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचम वेद मानला जातो असे असणारे श्री क्षेत्र देवभूनिवासी संत आता देवभूनिवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत बरं आजोबा सांगा कोणते संत आजोबा बोला कोणते संत बरं आजी तुम्ही सांगा
सांगा कोणते संत? आजी तुम्ही लाल साडीवाले आजी तुम्ही सांगा कोणते संत? मोठ्या निवाला कसं आहे ना वयानुसार ऐकू येत नाही. मोठ्या निवाला कोणते संत? आता सर्वांनीच सांगा कोणते संत? आता था अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. विठाला आता एवढे लक्षणे सांगून जर एखाद्या महाभाग्यवंताच्या मुखात जर जगद्गुरु तुकोबारायांचे नाव येत नसेल तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या कीर्तनात ठेवण्याच्या लायकीचा असे तुम्ही म्हणाल. विठाला अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज प्रेमाची ताकद काय असते याचे वर्णन करतात. ज्यावेळेस तुकाराम महाराज या कलियुगाच्या भागात हिंडायचे फिरायचे तेव्हा त्यांना असं दिसून आलं की आता प्रेमाची भावना राहिली नाही. प्रेमाची ओघ गंगा घटत चालली आहे. मग या कलियुगामध्ये राहायचे कशाला? जिथे प्रेमच नाही तिथे आपल्याकडे एक मन आहे. कोणतं? प्रेमाने जग जिंकता येते. परंतु जिथे प्रेमाची भावनाच राहिली त्याचे राहायचे कशाला? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वासा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वासा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वासा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वासा, रमी भ्रमराचा देऊ साधा, रमी भ्रमराचा देऊ साधा, आता हे सोहळ, आता हे सोहळ, आता हे सोहळ झाले त्रिभुवन, आता हे सोहळ, आता हे सोहळ, आता हे सोहळ झाले त्रिभुवन. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुकाराम महाराज म्हणतात जिथे प्रेमाची भावनाच राहिली नाही, जिथे प्रेमाची भावनाच राहिली तिथे राहायचे कशाला? त्यापेक्षा आपण एकांताचा वास जिथे तिथे माझ्या पांडुरंगाचे चिंतन होईल. मंडळी तुकाराम महाराज या कलियुगाच्या बाजारात राहायचे पण असून नसल्यासारखे, म्हणजे जीवी जळा आत्मपदम पत्र. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या कलियुगाच्या बाजारात राहतो पण असून नसल्यासारखं म्हणजे अलिप्त आवाज. संत या संसार विभाजात असून नसल्यासारखं म्हणजे अलिप्त आवाज. बरं मंडळी मला सांगा हा जीव खरंच या प्रपंचात अलिप्त राहील का? नाही. बोलत चला मंडळी राहील का? जेवलात नाही? जेवलात का? मग मोठ्याने बोलत चला राहील का? नाही. या प्रपंचात कितीही दुःख असेल तरी हा जीव लिप्त राहणार नाही. बरं मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, या प्रपंचात सुख आहे की दुःख? बोला, सुख आहे की दुःख? दुःख. आता तुम्ही म्हणाल महाराज बरोबर आहे या प्रपंचात दुःख आहे पण ते आम्हाला सुटत नाही. बरं मी याच्या पुढे जर सोपा प्रश्न विचार, तंबाखू, तंबाखू काय चांगलं की वाईट?
मला दम निघत नाही. घेतली मिस्त्री हातावर की लागले चापडगाव किती घे चापडगाव किती घे. ते आपलं चालूच असतं. महत्वाचं तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो हे आपल्याला माहित असूनही आपण तंबाखू खायचं सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला व्यसन लागलंय. बरं आज तुम्ही सांगा व्यसन चांगलं की वाईट? वाईट. माणसं खरी बोलतात. मला आवडले एकदा यांच्या आजोबा करते टाळ्या वाजल्या. व्यसन वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या प्रपंचात राहतो म्हणजेच आपण ज्या संसारात राहतो हा संसार व्यसनाने भरलेला आहे. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. प्रपंच हा व्यसनाने भरलेला आहे हे संतांनी ओळखले. ते त्यामध्ये अलिप्त राहिले नाही म्हणून असून नसल्यासारखे राहिले नाही. लोकांना परमात्माकडे ओढवले आणि देवाविषयी प्रेमाची आवड निर्माण केली. मंडळी, या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे. या प्रेमाने असाध्य गोष्ट देखील साध्य होते. एकदा सासूने सुनेला सांगितले, जा शेजारच्या काकूकडून आपल्या तम्या भरून ताकण. सून निघाली. काकू घरामध्ये काम करत होत्या. सून गेली आणि म्हणाली, काकू मला तंब्या भरून ताक द्या. तुमचं का नंतर करा, मला वेळ नाही, मला खूप कामे आहे, मला अगोदर ताक द्या. काकू विचार करता तसं हिलाच मी काय रिकाम तिकडे आहे का? काकू म्हणाल, ताक संपलं. सून रिकाम्या हाताने घरी जाते. घरी गेल्यानंतर सासू सुनेला म्हणते, आणलं का ग ताक? हे म्हणते त्यांच्याकडे ताक संपलं. सासू म्हणते, राहू दे मी आणते ताक. म्हणले, अगोदर ताक आणण्याकरिता कोण गेलं होतं? सून. सुनेला ताक भेटलं का? नाही. आता पा गमत. सासू त्याच काकूंकडे गेली. काकूंचा एकुलता एक मुलगा अंगणामध्ये दूध काला खात होता. दूध काल्याची वाटी हातात होती. निम्मा दूध काला पोटावर आला होता. 500 माशाने त्या लेकरात झाकून घेतले होते. हे घेतलं त्या उचलून लागले खेळाय. माझं आबड ग, माझं डबड ग, माझं आणि मारली गंगूबाईला. गंगूबाई, अगं ए गंगूबाई. गंगूबाई धाव
ती म्हणते असं सोन्यासारखं लेकरू बाहेर ठेवू नाही. कुणाची नजर कशी तर कुणाची नजर कशी. लेकरावून 4 मिरच्या उतरून पोरग गंगूबाईकडे दिलं आणि ही निघाली. तेवढ्यात गंगूबाई म्हणते जाता जाता थोडस ताक घेऊन जा. ही म्हणते ताक आणण्याकरिता मी भांडच आणलं नाही. गंगूबाई म्हणते भांड आमचं घेऊन जा पण ताक घेऊन जा. मंडई सून भांड घेऊन गेली पण तिला ताक मिळेल का नाही. आणि सासुरी काम्या हाताने जाऊन भांड्यात सेट ताक आणलं. याचं कारण काय असावं? प्रेम. सज्जन हो, या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे. या प्रेमाने असाध्य गोष्ट देखील साध्य होते. ज्यावेळेस तुकाराम महाराज कलियुगाच्या बाजारात प्रेमाचं गुणगान गायचे त्यावेळेस त्यांच्याजवळ एक साधक महाराज आला. म्हणाला, महाराज तुम्ही एवढं प्रेमाचं गुणगान गाता, एवढं काय विशेष हो या प्रेमात? त्यावेळेस तुकाराम महाराज प्रेमाची ताकद काय असते याचे वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, एक असा प्राणी घ्या की तो सामान्य पण तो सर्वमान्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या प्राण्याचे नाव भुंगा आहे. भुंगा असा एक प्राणी आहे की तो सामान्य पण तो सर्वमान्य आहे. तो कसल्याही कठीण पाण्याच्या लाकडाचे पीठ करतो. या भुंग्याला मी पुराण ग्वाही देते आणि हेच जगदूर आजच्या भंगाच्या प्रथम चरणात बोलतात. नाही 19व्या शतकातील एक मराठी संत होते. मंडळी लक्ष द्या. मी काय म्हणलं आता? संत बाळूमामा हे 19व्या शतकातील एक मराठी संत होते. त्यांचा जन्म धनगर समाजातील मायापार भावे व सुंदरा या जोडप्याच्या पोटी अश्विन द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोल हे त्यांचे जन्मगाव आणि या ठिकाणी मामांचा जन्म झाला. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांनी अक्कोल येथील जैन व्यापारी चंद्रलाल शेठजी याच्याकडे चाकरी करण्यासाठी पाठवले. जेवणाचे ताट बदलण्याच्या निमित्ताने गंगूबाई ही आप्पा खिलारी यांच्याकडे मामा राहू लागले. तेव्हा त्यांचे भाचे त्यांना मामा म्हणायचे. तेव्हापासून ते भाच्याचे मामा आणि जगाचे बाळमामा झाले. अंधपारी खोल अवघड विहिरीतले पाणी पाजून त्यांनी 2 साधूंना तृप्त केले. त्या साधूंनी माझ्या बाळमामांना कार्यसिद्धी आणि वाचासिद्धी याचा आशीर्वाद दिला. बाळमामाची इच्छेविरुद्ध परंतु आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाई हिची मुलगी सत्यवादेवी बरोबर त्यांचा विवाह झाला. कुळाचाराप्रमाणे दोघेही मेंढे राखू लागले. त्यांचा फिरत संसार सुरू झाला. बकरी चारत असताना अरे बाळू तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली. त्यावेळेस बाळमामाने ठरवले की भूते काढण्याशी जो कोणी मला बरोबर पैसे सांगेल त्याला मी माझे गुरु करून घेईन. शिवारात फिरत असताना त्यांना काही दिवसांनी मुळे महाराज भेटले व म्हणाले, बाळू भूते काढायला 120 रुपये तुम्हाला दे. हा उद्गार ऐकताच बाळमामांनी आपले गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. विठ्ठल लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवादेवी गुरुधर राहिल्या. परंतु त्यांनी बाळमामांची आज्ञा न पाळल्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. तेव्हापासून बाळमामांनी पत्नीचा त्याग केला आणि जगातला संसार आपला संसार मानला. बाळमामा मेंढरे घेऊन महाराष्ट्रभर फिरले म्हणून ते संचारी संत म्हणून प्रसिद्ध दिसले. कीर्ती आणि प्रसिद्धी याची अपेक्षा न ठेवता त्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी प्रसंगानुसार काही चमत्कारही घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती आणि आज सुद्धा आहे. कन्नडी व मराठी या दोन्ही भाषेत त्यांनी लोकांना न्याय व धर्म रचना याचा उपदेश करत असत. प्रसंगी शिवाय ही द्यायचे पण मंडळी त्यांची शिवा म्हणजे आशीर्वादाच्या ओव्या असत. लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व आज्ञापासून विद्वानांपर्यंत सर्व थरावर स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते आणि आज सुद्धा आहेत. विठ्ठल शर्ट, नेहरू व कोल्हापुरी चप्पल, हातांचा पेना व भाजी भाकर साधे जेवण माझ्या बाळूमामांना खूप आवडायचे. ते ऊन, वारा, पाऊस अथवा थंडी असायची परंतु ते वाक्याबरोबर राहायचे. गरिबांना दान व्हावे म्हणून त्यांनी 1932 पासून भंडारा उत्सव सुरू केला. मग बघा इथं यायचं. इथं आल्यानंतर
बाळूमामासारख्या संतांना, बाळूमामासारख्या देवांना आपलंसं करा, म्हणजे आपल्याजवळ दुःख येऊ शकत नाही, आपल्याला सुख भेटू शकत नाही. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय सुख पाहिजे ना, मग बाळूमामाच्या दरबारामध्ये यायचं. बाळूमामासारख्या संतांना, बाळूमामासारख्या देवांना आपलंसं करायचं. पण देवांना आपलंसं करण्यासाठी अगोदर आपलं जीवन कसं असलं पाहिजे? परिपूर्ण असलं पाहिजे. पण जीवन परिपूर्ण करण्यासाठी अगोदर आपल्याला महत्वाचा काय असावा लागतो? गुरु असावा लागतो. गुरु केल्याशिवाय माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही. विजेचा आवाज कडकडाट असा झाला आणि माझ्या बाळूमामांना सांगितले, बाळूधनगरा, तू असतानाच देवाचा अवतार आहे आणि तुला जर तुझे जीवन परिपूर्ण करायचे असेल ना, तर तुला अगोदर काय करावे लागेल? गुरु करावे लागेल. गुरु केल्याशिवाय माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही. कुणी कुणाला सांगितले? आकाशवाणीने बाळूमामांना सांगितले. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा गुरु करावे लागले. बाबाजी सद्गुरु दास तुका, बघा, महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा गुरु करावे लागले. करावे लागले की नाही? बोला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गेला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसाद दे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार सजावले. बघा, महावैष्णव ज्ञानोबारायांचे गुरु कोण? हा तर निवृत्ती दिला. बघा, गुरु केल्याशिवाय माणसाचे जीवन परिपूर्ण होत नाही. एक तर बघा, शहाणी माणसं गुरु करतच नाही आणि केला तर चांगला करतात. पण असं झालं आपल्यासारख्या लोकांचं, ज्याला काहीच येत नाही त्याला आपण गुरु करतो आणि देव म्हणतो. असं झाले आपलं. आपल्याला गुरु करता आला पाहिजे, पण तो गुरु कसा असावा की त्याचे जीवन अगोदर परिपूर्ण आहे आणि मग आपण त्याला गुरु केल्यानंतर आपले सुद्धा जीवन परिपूर्ण होते. बाळूमामा माळावर मेंढ्या राखत असताना त्यांच्या मनात विचार आला, गुरु केल्याशिवाय माणसाचे जीवन काही परिपूर्ण होत नाही. मग बाळूमामा फिरत फिरत होते आणि फिरत फिरत असल्यानंतर बाळूमामांना मुळे महाराजांच्या वासेचा आवाज ऐकायला येतो. मग बाळूमामा मुळे महाराजांपाशी जातात. तेव्हाच ते मुळे महाराज म्हणतात, अरे ए बाळूधनगरा, ऐक बाळूधनगरा, ऐक, मी कधीच कोणा उपकार करत नाही आणि मी कधीच कोणाला फुकट देत नाही. तू जर माझ्या वासेचा आवाज ऐकण्याकरिता आलाय ना, तू आहे तसा माघारी जा, कारण मी कधीच कोणाला फुकट देत नाही. मी जाते नको आहे, शिंपी आहे मी कधीच कोणा उपकार करत नाही. जा बाळूधनगरा, इथून जा, जा, नको ऐकू तू माझ्या बातीचा आवाज, जा जा. त्या धनगरांचं काम कर. काय असतं या धनगरांचं काम? धनगराची मेढर हो, धनगराची विसरला अन माणुसकीच्या नात्यामध्ये स्वार्थाला घेऊन घुसला धनगराची मेढर हो, एके दिवशी बाळूमामा रस्त्याने जात होते आणि जात असताना त्याला शिंगाड्याच्या घराला कडे दिसते आणि त्या शिंगाड्याच्या घरामधून मेंढीचा आवाज येत होता. मग माझे बाळूमामा दाराजवळ गेले, दारावर थाप मारली आणि अरे ए शिंगाड्या, दार उघड असे म्हटले. त्यावेळेस त्या शिंगाड्याला सुद्धा कळून चुकले, हा बाळूमामांचा आवाज आहे, हा बाळूधनगराचा आवाज आहे. आपण जर दार उघडलं तर शिक्षा भेटल्याशिवाय काय राहणार नाही. शिंगाड्या थरथर कापत होते, देवर्षी थरथर कापत होते. माझे बाळूमामा शिंगाड्या दार उघड, शिंगाड्या दार उघड असे म्हणत होते. शिंगाड्या शेवटी दार उघडलं नाही. मग माझ्या बाळूमामाने दारावर लाथ मारली आणि उघडून बघितलं तर काय, एका मेंढीचा जीव घ्यायचाच चालला होता. त्यावेळेस माझे बाळूमामा म्हणतात, अरे ए शिंगाड्या, काय भेटलं या मुक्या जीवाचा प्राण घेऊन? तुला काय भेटलं या मुक्याच्या जीवाचा प्राण घेऊन? त्यावेळेस तो शिंगाड्या म्हणतो, मामा, मागील बरेच दिवस झालं माझ्या घरात पाळणा हलत नाही आणि तो पाळणा हलावा म्हणून मला देवऋषांनी सांगितलं या मेंढीचा
जीव घ्यावा लागेल. या मेंढीच्या पोटातलं बाळ इथं गाडावर लागेल आणि मग तुझ्या घरात पाळणा हलवेल असं त्या शिंगाड्याने सांगितलं. त्यानंतर माझे बाळूमामा म्हणतात, ऐक शिंगाड्या ऐक, या मुक्या जीवावर तुला असं कृत्य कार्य करताना तुला लाज नाही वाटली? लाज नाही वाटली या मुक्या जीवावर कृत्य कार्य करताना? ऐक शिंगाड्या ऐक, तू जर या मुक्या जीवाचा प्राण घेऊन स्वतःच्या घरी पाळणा हलवत असशील ना आणि स्वतःच्या जर पत्नीला मातृत्व प्राप्त करत असशील ना, त्या बाळधुंगराचा तुला शाप आहे. शाप आहे या बाळधुंगराचा तुला. तू आहे तसा मरेपर्यंत वाजूटा राहशील आणि तुझ्या घरात मरेपर्यंत पाळणा हलणार नाही. हा बाळधुंगराचा तुला शाप आहे. आणि तू जर या मुक्या जीवाला परत आहे तसं सोडून दिलं ना आणि या मुक्या जीवाला जीवन दान दिलं ना, तर या बाळधुंगराचा तुला शब्द आहे की तुझ्या घरात पुढच्या वर्षी पाळणा हल्ल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी पुत्रित आहेत ना त्यांना पुत्र देखील द्यायचं काम माझ्या बाळूमामाने केलं. एवढी ताकद माझ्या बाळूमामाने. मग बघा आपण इथं येतो कशासाठी? बाळूमामांचं दर्शन घ्यायसाठी. आणि इथं आल्यानंतर आपल्याला बाळूमामांना काही मागायची गरज लागत नाही आणि बाळूमामांना काय द्यायची सुद्धा गरज लागत नाही. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये आहे. मग आपण इथं आल्यानंतर बाळूमामांना काही मागायची गरज लागत नाही, द्यायची सुद्धा गरज लागत नाही. अहो बाळूमामा आपल्यासारख्या भक्तांना कधी देऊन जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये आहे. विठ्ठल ज्यांनी पुत्र देत ना त्यांना पुत्र देखील द्यायचं काम माझ्या बाळूमामांनी केलं. एवढी ताकद माझ्या बाळूमामांमध्ये आहे आणि होती सुद्धा आहे सुद्धा. ऐकायची का बाळूमामाची ताकद? ऐकायची का? मोठ्याने बरं आजारीत का? नाही ना? मग मोठ्याने बरं ऐकायची बाळूमामाची ताकद. मग बोला वानरसेना माकडं वानरसेना. त्यांनी युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाचे निम्मे राक्षस युद्धाचा दुसरा दिवस व्हायला कितवा? दुसरा. माकडे युद्धभूमीवरती आले तर त्यांना तीच राक्षस म्हणजे काल मारे राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती. आता मात्र माकड अरे हे राक्षस मरतच नसते ते युद्ध करून काय उपयोग? आपल्या मुक्कदमाला बोलवा. माकडाचा मुक्कदम कोण? हनुमंतराय. हनुमंतरायांना बोलवले. हनुमंतराय आले. हनुमंतराय बोलतात काय झाले माकडांनो? माकडे बोलतात हे राक्षस मरतच नसतील ते युद्ध करून काय उपयोग? हनुमंतराय बोलतात अरे पण माकडांना झालंय तरी काय? माकडे बोलतात आता काय व्हायचं राहिले ते विचारा. हनुमंतराय बोलतात अरे पण माकडांना झालंय तरी काय? त्यावेळेस ते माकडे बोलतात हनुमंतराय आम्ही हे युद्ध कव्हर करायचे म्हणजे युद्ध कव्हर चालणार आणि हीच राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होत असतील तर युद्ध करून काय उपयोग? त्यावेळेस हनुमंतराय बोलतात तुम्ही माकडं कधी सुधारणार? अरे माकडानो त्यांच्या आईला जुळे असतील तर? माकडे बोलतात खरंच की राव. सरी माकडाने पुन्हा गणगोर युद्ध केले. माकडांचे शस्त्र काय? हाताच्या नक्या, दगडगोटे व मुखाने रामनाम हे त्यांचे शस्त्र. माकडाने आजही ती सर्व राक्षसे मारली. दिवस मावळा युद्ध थांबले. पूर्वी धर्मनीतीच होती दिवस मावळा युद्ध थांबायचे. दिवस मावळा युद्ध थांबले. सर्व वानरसेना रामरायांकडे आली. थोडी विश्रांती नंतर रामदर्शन घेत. पण म्हणणे त्यांची एक गोष्ट खूप विशेष होती. काय? ती माकडा देवाच्या बाजूने लढत होती पण त्यांनी कधी देवाला पार्टी मागितली नाही. आपलं कसं बर्थडे आला दी पार्टी. अहो बर्थडे याच्या 10 दिवस अगोदर बर्थडे आला दी पार्टी. ती माकडा झाडाचा पाला वरवडून खायची पण त्यांनी कधी देवाला पार्टी मागितली नाही आणि रात्रभर देवाचं भजन करायचे. काय? राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. हरि राम जय राम जय जय राम. राम
बोलायचे. मी माकडांचं सांगते. ती माकडे विशेष म्हणजे दररोज गंध लावायचे. मी माकडांचं सांगते. ती माकडे एकमेकाला चांगलं बोलायची. मी माकडांचं सांगते, आपलं सांगत नाही. आणि ती माकडे एकमेकांना चांगलं बोलायची, गंध लावायची आणि म्हणायची, का रे माझा गंध कसा लागलाय, का रे माझा गंध कसा लागलाय असं म्हणत आनंद लुटायची. कोण? माकडं. हे महत्वाचे आपले तिथं सोडून द्या. नंतर रामदर्शन घेत युद्धाचा तिसरा दिवस होला. कितवा? तिसरा. माकडे युद्धभूमीवरती आणली तर त्यांना 30 राक्षस म्हणजे कालमारी राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती दिसली. आता मात्र माकडं, अरे हे राक्षस मरतच नसतील युद्ध करून काय उपयोग, आपल्या मुकदमाला बोलवा. माकडांचा मुकदम कोण? हनुमंतराय. हनुमंतराय आले. हनुमंतराय बोलतात, आता काय झालं? त्यावेळेस ते माकडं बोलतात, हनुमंतराय आपण काल काय म्हणाले, यांच्या आईला जुळे असतील तर पण हो 30 राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती. हनुमंतराय बोलतात, खरंच की मी वरिष्ठांना भेटतो असं का होतं याची चौकशी करतो. हनुमंतराय नळ जामवंत अंग त्यांना भेटले व झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. हेच राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी वाटत याचा शोध लावण्याकरिता मी इकडे विरुद्ध पार्टीत प्रवेश करत आहे. देव सांगत बोलतात, हनुमंतराय विरुद्ध पार्टीत प्रवेश करताय, जरा जपून न तर पॅनल आपल्यावरच उलटे. नाही खात्रीचं सिटे म्हणून सांगितलं. हनुमंतराय गेले ते थेट चंद्रसेनच्या महालात. गेल्यानंतर चंद्रसेन होते हनुमंतरायचं आपण इकडे. हनुमंतराय होतात, कसं आहे ना, पार्टी बदलल्याशिवाय मज्जाच येत नाही. खरं सांगू का मी इकडे कशा करता आलो आहे? आमची वानरसेना दररोज तुमच्या राक्षसाला मारते, पण 30 राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात याचा शोध लावण्याकरिता मी विरुद्ध पार्टीत प्रवेश करत आहे. सांगा ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात? पण हे बघता तुझा नवरा देखील आहे. आपण जर एखाद्या बाईला विचारलं तुझं कपाळ कशाने पांढरं होईल तर ते सांगेल का? नाही. तसं चंद्रसेना बोलते, मला विधवा व्हायचं नाही, मला विधवा व्हायचं नाही. मग हनुमंतराय बोलतात, काय दिलं घेतलं तर? चंद्रसेना बोलते, मग ठीक आहे. हनुमंतराय बोलतात, मग तुला काय मागायचं ते? चंद्रसेना बोलते, मला एक वचन हवं. हनुमंतराय बोलतात, हे दे वचन, मग तुला काय मागायचं ते? त्यावेळेस ते चंद्रसेना होते, ज्यावेळेस राम रावण युद्ध संपेल त्यावेळी प्रभू श्रवणा माझ्या माल एक दिवस मुक्काम घेऊन या. बस एवढंच. हनुमंतराय बोलतात, मी हे तुझं वचन पूर्ण करेन, पण हे बघते तर त्यांचा काय अपमान झाला तर मी त्यांना माली मुक्काम करू देणार नाही. चंद्रसेना बोलते, ठीक आहे, कारण हनुमंतराय एक संत होते आणि चंद्रसेन संतांवर विश्वास होता. त्याची माझी गीता करी की सकाळ, त्याची माझी गीता करी की सकाळ, संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संत हे कधी वचन मोडत नाही, वचन मोडी बोलिले ते किंवा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. हनुमंतराय बोलतात, आमच्या रघुकुल वंशात जर एखाद्याने वचन मागितलं ना तर ते आम्ही मोडत नाही. तुका म्हणे शासन वचन मोडी बोलिले ते. सांगा ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात? चंद्रसेना एक महान पतिव्रती होती, तरी सुद्धा तिने आपल्या नवऱ्याचे वरण कशात आहे सांगितले नाही. कारण पती हे पत्नीचे साधन आहे आणि पत्नी हे पतीचे साधन आहे असा तो भगवान परमात्मा. आणि एकदा का भगवान परमात्मा साध्य झाला की साधनांचा त्याग करावा लागतो. योगी यांचे धने धन तुंडासी जो तो आम्हापासी मागे पुढे असा भगवान परमात्मा साध्य होणार याचा चंद्रसेना आनंद होता. इकडे हनुमंतराय पर्वताच्या पायथ्याजवळ आले. पाहतात तर काय, सरभुंगे आपल्या
त्या सर्व भुंग्यांना अडवले. त्यांच्या बरोबर घनघोर युद्ध केले आणि युद्ध चालू असताना एक भुंगा त्याच्या पायामधनं निसटला. हनुमंतराय मागे वळून पाहतात व म्हणतात, कारण जाऊन जाणार कुठपर्यंत. इकडे हनुमंतराय सर्व भुंग्यांना आपल्या गद्याने मारले. निष्ठून गेलेला भुंगा कुठपर्यंत गेला आहे ते बघण्यासाठी हनुमंतरायांनी आपल्या शेपटीला आज्ञा केली की जा तेवढं बघ तो भुंगा कुठपर्यंत गेला आहे. शेपटीने झोपाळा काढला. 2 तास अगोदर गेलेल्या भुंग्याच्या पुढे 2 किलोमीटर जाऊन शेपटी त्याची वाट बघत बसली. नंतर 1 तासाने गुंगुन गुंगुन करत भुंगा तिथे आला. भुंग्याला पाहिल्यानंतर शेपटी म्हणते राम राम, भुंगा म्हणतो राम. शेपटी म्हणते चला, भुंगा म्हणतो कुठं. शेपटी म्हणते जिथून आलो तिथं. भुंगा म्हणतो कशाला. शेपटी म्हणते पंगत आहे पंगत. शेपटीने त्या भुंग्याला पकडले. तसा हनुमंताने रिवर्स टाकला. हनुमंतराय त्या भुंग्याला हातात घेतात व म्हणतात, का रे भुंग्या, लय आगाऊपणा करतोस होय. अरे मी या सर्व भुंग्यांना माझ्या गद्याने मारलं, आता मी तुला माझ्या हातात चिरटून मारणार. असं म्हटल्यानंतर तो भुंगा म्हणतो अभयदान द्या मला, असं मारू नका. असं म्हटल्यानंतर हनुमंतराय त्या भुंग्याला जमिनीवर टाकतात व म्हणतात, जा आमच्या अनुकूलवशात जर एखाद्याने अभयदान मागितलं ना तर त्याला आम्ही जीवनदान देतो. जा मी तुला अभयदान दिले. त्यावेळेस तो भुंगा म्हणतो, प्रभू मी जाऊ तरी कुठे. आज तुम्ही मला अभयदान दिले, आज तुम्ही मला जीवनदान दिले. आजपासून तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास. मी तुमचे दासत्व पद स्वीकारणार, म्हणजे तुम्ही जे सांगाल मी ते करेन. हनुमंतराय म्हणतो, तुझं गिरमिट चांगले का. भुंगा म्हणतो हो. मग हनुमंतराय म्हणतात, जा चंद्रसेनाच्या महाली जा, तिथे एक चंदनाचा पलंग आहे. तो पलंग आतनं करून काढ. बस तुझ्याकडे एवढंच काम, पण काम जरा इमानदारीने कर. भुंग्याने सांगितल्याप्रमाणे काम पार पाडले. इकडे हनुमंतराय पर्वताच्या पायथ्याजवळ आले आणि इकडे रामरावण युद्ध संपले. प्रभू श्राम बोलतात, आजचा मुक्काम दशमुख पर्वतावर अंजनी मातेपाशी. तेव्हा हनुमंतराय बोलतात, प्रभू हा दौरा कोणी काढला. कारण मंत्र्यांचा दौरा हा सजीवांच्या डेऱ्यात असतो. हा दौरा कोणी काढला. आजचा मुक्काम चंद्रसेनेच्या महालात. तेव्हा प्रभू बोलतात, अरे हनुमंता, तुला काय कळतंय का. तू काय बोलतय. अरे माझे हे एक पत्नी एक बाणी एक वचनी जीवन आचार्य साहित्य आहे आणि तू म्हणतो चंद्रसेनेच्या महाली मुक्कामाला चल. त्यावेळेस हनुमंत होतात, प्रभू मला ते सर्व काही माहित आहे. तुम्ही उठान चलत सुटा. हनुमंताने ढकलत प्रभू श्रवण महालाजवळ नेले. चंद्रसेनेने महाल सजवला होता. चारी बाजूने फुले टाकली होती, सडे टाकला होता, त्यावर रांगोळी काढली होती. कारण चंद्रसेनेला माहित होतं आज आपले प्रभू होणार. कारण चंद्रसेनेचा संतांवर विश्वास होता. संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. थोड्या वेळाने ही दोघेही तिथे महालासमोर पोहोचले. चंद्रसेनेने अगोदर पाय धुतले, नंतर अळले म्हणजे औक्षण केले आणि चंद्रसेना बोलते, या आमच्या महालात. त्यावेळेस प्रभू बोलतात, हनुमंता, अरे तुला कसं काही कळत नाही. त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, प्रभू पुन्हा तुमचे हेच कार्याने. तुम्हा मंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना किती आश्वासन घ्यावे लागते ते आमच्या आम्हालाच. तुम्ही चला. हनुमंतराय प्रभू पुढे व्हायला म्हणून हनुमंतराय थोडे मागे सरले आणि जो मोठा धक्का दिला, प्रभू नो ठपते चंद्रसेनेच्या पलंगावर बसले. तसा कडाड आवाज आला आणि हनुमंतराय भिंतीला कान टेकूनच होते. जसा आवाज आला तसं प्रभू बोलतात, चला. हनुमंतराय बोलतात, आल्यासरशी चहा तरी पिऊन जाऊ. प्रभू बोलतात, जाता जाता दिघीच्या चौकात थांबू. ही दोघेही निघाले. तेवढ्यात चंद्रसेना धावत हनुमंतराय पाशी आली आणि म्हणाली, प्रभू तुम्हाला भक्तांचा त्याग कसा कळत नाही. त्यावेळी प्रभू बोलतात, जाणवणी अंतर वर्तत तसे असा मी आहे. मला सर्व काही कळते, पण मी तरी काय करणार. माझे हे जीवन आचरण बंधनात्मक आहे. पण तू काळजी करू नको. मी तुझी ही इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करेन. पुढच्या जन्मात श्रीराम झाले श्रीकृष्ण. माझ्या प्रभू श्रमणा कलंग लागता राहिला. याला कारण तो भुंग्याने पलंग आतनं करून काढला आणि मग असा आवाज आला. मग तुकाराम महाराज म्हणतात, असा या भुंग्याचा प्रताप. पण जरी हा भुंगा कठीण लाकडाची पीठ करू शकतो, पण एकदा का कमळाच्या पाकळ्यामध्ये अडकला तर तिथे येऊ शकत नाही. आणि हे जगद्गुरूच्या भंगाच्या दुसऱ्या चरण
वस्तादांकडे आले आणि वस्तादांना म्हणाले, वस्ताद, दरवर्षीप्रमाणे ही वर्षी आमच्या गावात पुस्तकांचा फळ आहे, आपण यावे. वस्तादांनी होकार दिला. जाण्यासाठी तयारी केली. जाण्याचा दिवस उगवला. नेहरू टोप फेटक फरजरीत तुऱ्यांचा डोक्यावर फेटा व जाण्यास अंगणात आले. तेवढ्यात त्यांचा 2 वर्षाचा लहान मुलगा येऊन वस्तादांच्या धोत्राला पिळा मारतो आणि मग तो मला बी तुमच्या बरोबर यायचे, मला बी तुमच्या बरोबर यायचे असं म्हणून मागं लागतो. त्यावेळेस ते वस्ताद त्यांच्या बायकोला म्हणतात, अगं याला जरा आवर. त्यावेळेस त्यांची वस्तादांची बायको म्हणते, माझा बाप 10 गावं हिंडला, मला पैलवान नवरा करून दिला, तुम्हाला साधं पोरगा आवडतंय ना. तुकाराम महाराज म्हणतात, बाप पोराच्या प्रेमाने निर्बळ बनतो आणि हेच जगद्गुरु आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चॅनल बोलतात. पदरी खाली पिया, पदरी खाली संसारावर लावतो तेच प्रेम जर आपण देवावर लावलं तर त्याचा देवाला परिणाम होतो. देव भक्ताच्या भावाने आकाराला येतो आणि हेच जगद्गुरु आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात बोलतात. तुका म्हणे आहे गावे, तुका म्हणे